काय मग अंधभक्तांनो, कसं वाटतंय भारताची इंटरनॅशनल बेइज्जती करून? भारतामध्ये एआय समिट झाला. पण हा टेक्नॉलॉजीचा उत्सव होता की तमाशा होता? गलगोटिया युनिव्हर्सिटीने चीनमध्ये बनलेला रोबोडॉग 2.5 लाख रुपयात विकत घेतला आणि त्याला 350 कोटींचं भारताचं इन्व्हेन्शन म्हणून सादर केल्याचा आरोप झाला. इतकंच नाही, चीनकडून स्पष्ट करण्यात आलं की तो रोबोडॉग त्यांच्या कंपनीचा असून कोणालाही खरेदी करता येतो. आता प्रश्न असा आहे की ही चूक होती का? की देशाच्या नावावर ब्रँडिंगचा हा अतिरेक होता? एआय समिटमध्ये काही ठिकाणी थर्माकोलचे मॉडेल्स, धार्मिक संदर्भ वापरून केलेले प्रोजेक्ट्स आणि साध्या तांत्रिक गोष्टींना मोठं रूप दिलं गेल्याच्या चर्चा रंगल्या. पण खरी गोष्ट टेक्नॉलॉजीची नाहीये. खरी गोष्ट विचारसरणीची आहे. आपण एआयला इनोव्हेशनसाठी वापरतोय का? की प्रदर्शनासाठी वापरतोय? जगभरात एआय म्हणजे रिसर्च, डीपटेक, ऑटोमेशन, ग्लोबल सोल्युशन्स आणि आपण अजून सिम्बॉलिझममध्येच अडकून आहोत का? याच दरम्यान एक व्हिडिओही व्हायरल झाला, जिथे पंतप्रधानांनी एका आंतरराष्ट्रीय पाहुण्याचा हात वर केल्याचा क्षण लोकांनी ऑकवर्ड म्हणून शेअर केला. काही जण म्हणतात तो साधा गेस्चर होता. काही जण म्हणतात तो इंटरनॅशनल एम्बॅरेसमेंट होता. मुद्दा इथे इंग्लिश येतं की नाही हा नाही. मुद्दा आहे रिप्रेझेंटेशनचा. जेव्हा आपण ग्लोबल स्टेजवर उभे राहतो, तेव्हा प्रत्येक गेस्चर, प्रत्येक प्रेझेंटेशन, प्रत्येक क्लेम हा देशाचं प्रतिनिधित्व करतो. गलगोटिया प्रकरण असो किंवा एआय समिटमधील सादरीकरण किंवा राजकीय प्रतिक्रिया, आपण सगळे एक गोष्ट विसरत आहोत का? राजकारण बाजूला ठेवलं तर देशाची प्रतिमा ही सर्वांची सामायिक जबाबदारी नाही का? आज सोशल मीडियावर दोन टोकं तयार झाली आहेत. एक बाजू पूर्णपणे समर्थन करते आणि दुसरी पूर्ण विरोध करते. पण प्रश्न असा आहे, आपण चुका मान्य करून सुधारणा करणार आहोत का? की प्रत्येक गोष्ट डिफेंड करून पुढे जाणार आहोत? जग एआय मध्ये पुढे धावतंय आणि आपण अजून नरेटिव्ह मध्ये अडकलोय का? ही टेक्नॉलॉजीची स्पर्धा आहे, प्रतिष्ठेची स्पर्धा आहे, विश्वासार्हतेची स्पर्धा आहे. आजचा प्रश्न साधा आहे, आपण इनोव्हेशन दाखवतोय की इल्युजन दाखवतोय? तुमचं मत काय आहे? ही अतिरंजित टीका आहे का? की खरंच आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे? अक्षरशः मजाक बनवून ठेवलाय. कोणी एआय समिटमध्ये थर्माकोलचा हवाई जहाज बनवतोय. काही स्टुडंट्स जय श्रीराम बोललं की लागणारा दिवा तिथे घेऊन गेलेत. कोणी एआयच्या मदतीने कुराण गीता वाचण्याचा सिंपल तरी घातला. कोणी एआयच्या मदतीने देवी देवतांचे हातपाय हलवताना तिथे दाखवले. इथे गोष्ट टेक्नॉलॉजीची नाहीये. इथे गोष्ट विचारसरणीची. ज्याची विचारसरणी जशी आहे तसाच त्यांनी एआयचा वापर केला. म्हणजे सर्व जगात जर पाहिलं तर भारत एआयच्या नावावर पाखंड पसरवणारा पहिला देश असेल. त्यात मोदीजी पण मागे राहिले नाहीयेत. एवढ्या मोठमोठ्या देशांच्या कंपन्यांचे सीईओ तिथे आलेले. त्यांना नरेंद्र मोदीजींनी ऑकवर्ड फिरवलं. तो व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच असेल. म्हणजे इंटरनॅशनल लेव्हलची बेइज्जती मोदीजींनी केली आहे आणि तरीही अंधभक्त मोगलीजी मोगलीजी करतील. मला मोगलीजींना एकच प्रश्न विचारायचा आहे. मानलं तुम्हाला इंग्लिश येत नाही, पण थोडी शरम तरी येतच असेल ना? गलगोटी युनिव्हर्सिटीने तर इज्जत घालवलीच होती. एकतर तो रोबोडॉग प्लस थर्माकोलचा हवाई जहाज. त्याची तर सगळीच पोलखोल झाली. पण अजून त्यात भर घातली ती मोदीजींनी. एवढ्यावरच भागलं नाही, तर भारताचे राजकारण आणि राजकारण करणारी म्हणजे थोडीशी शरमही बाळगत नाहीत. म्हणजे एकीकडे मोगलीजींनी लोकांचा हात वर उचलला म्हणून दुसरीकडे समोरच्यांनी सरळ शर्टच उतरवले. म्हणजे असं झालं, की 2 शेजारी असतात. एक शेजारी नालायक असतो. तो घर जाळतो, घरातला केर काढतो आणि समोरच्याच्या दारासमोर आणून फेकतो. आणि समोरचा पण तसाच नालायक असतो. तो पण घर झाडतो, घरातला करतो, आजूबाजूचा कचरा गोळा करतो आणि समोरच्याच्या घरात पाहुणे आलेले असतात, ते पाहुणे जाऊ द्यायची पण वाट बघत नाही आणि तसाच तो कचरा जाऊन त्याच्या दारात टाकून येतो. यावर तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये सांगा.